आवाज बघ. कशाची आवाज बघ तरी पण आवाज. मला मी इकडे शिकवतो. मस्त शिकायचं मी आपला जातो नाही. माझ्या मागे लय काम आहे. एक काम आहे बसून घ्यायचं. तुमचं महत्त्वाचं सारी क्रियापद शब्द येतो. क्रियापदाचे अर्थ होते. ते वाक्यांचे प्रकार नव्हे. ते वाक्यांचे प्रकार नव्हे पण त्याच्याशी साधर्म असणारे हे प्रकार. स्वार्थ वाक्य कोणाला म्हणायचं तर स्वार्थ वाक्य हे एकच वाक्य. त्याच्यात दोन वाक्य नसतात. स्वार्थ वाक्यात विधान असते. स्वार्थ वाक्यात उद्देश्य आणि विधेय ओळखता येते. स्वार्थ वाक्याचा आम्हाला काळ ओळखता येतो. आणि स्वार्थ वाक्यालाच आम्ही केवळ वाक्य म्हणतो. किती शब्द आहेत बघा. स्वार्थ वाक्य हे संयुक्त वाक्य नसतं. एकच विधान असतं. ओके. इथं स्वतःचा स्वार्थ असतो. म्हणजे आज दिवसभर मुले वर्गात बसली होती. स्वार्थ आहे ना तुमचा. काहीतरी तुम्हाला शिकायचं आहे. तिला काळ कळतोय आम्हाला. त्या वाक्यातला उद्देशाने विधेय ओळखता होतो. हे एक साधं विधान होतं म्हणून ते केवळ वाक्य. बरोबर ना. स्वार्थ वाक्य ओळखायला सोपं काम असतं. जिथं आज्ञा नसते, हुकूम नसतो, सल्ला नसतो, विनंती नसते किंवा अंदाज नसतो, तर्क, शक्यता, योग्यता काही नसतं. साधं विधान केलेलं असतं. त्या वाक्याला आम्ही स्वार्थ. आता सध्या उन्हाळ्यात सगळ्या निसर्गात बहावा फुलला आहे. हे वाक्य कोणतं याच्यातले? स्वार्थ. त्याचा तो स्वार्थ असेल काहीतरी. त्याला निसर्गात चांगलं नटून दिसायचं असेल म्हणून तो फुलला असेल. काहीतरी त्याचा स्वार्थ असेल. येते का लक्षात? स्वार्थ वाक्य हे केवळ वाक्य असतं. स्वार्थ वाक्याचा आम्हाला उद्देश विधेय भाग ओळखता येतो. ते एक विधान असतं. त्यातून त्या कर्त्याचा काहीतरी स्वार्थ असतो. ते संयुक्त वाक्य नसतं. दोन दोन वाक्य एकत्र आलेली नसतात. आज्ञार्थ वाक्यामध्ये केवळ आज्ञा दिली आहे. इथं आज्ञा असते, विनंती असते, इथं प्रार्थना असते. उपदेश पण असतो. सूचना असते. आज्ञा आली की त्या सगळं आलं. हुकूम आला, उपदेश आला, सल्ला आला. एवढं प्रकरण बाबा कोर्टात नाही. काय दिलं? देवाला आज्ञा म्हणजेच काय? चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, आणखीन काय काय दे, सुखात ठेव. सुखात ठेव. बुद्धी दे. हे काय देवाला सांगितलं म्हणते का? शेतकऱ्याला काय दे असेल अशी एखादी प्रार्थना असेल. प्रार्थनेच्या सगळ्या ओळी दिले. सैनिकांनो आपापल्या जागेवर डटे राहो. सैनिकांना केलेला हुकूम असतो. आदेश असतात. आम्हाला बरेचसे आदेश येतात बघा. आताच्या आता जनगणना सुरू करा. उद्या मीटिंगला हजर राहा. मुख्याध्यापकांवर कारवाई केली जाईल. आला नाही तर बरेचसे आमच्याला रोज आम्हाला आदेश असतात. ते सगळे आदेश पण इथे येतात. इथं आदेश येतात, सल्ला येतो, हुकूम येतो. असे सगळे शब्द जे दुसऱ्याला काहीतरी करायला सांगितलं जात. इथे हे सगळे इथे विनंती. कृपया जरा दरवाजाला विनंती केली. तिला ते आज्ञाच आहे ना. बरोबर आहे का नाही? विद्यार्थ्यामध्ये काय असतं? विद्यार्थ्यामध्ये तर्क असतो. तेव्हा ना तो मुंबईला पोहोचला असावा. अंदाज असतो. तेव्हा ना ते म्हातारं गचकलं असावं. अंदाज जरा लय आजारी होतं बघून आलो होतो. तर्क असतो. इथं अंदाज असतो. इथं कर्तव्य असते. कर्तव्य काय? थोरा मोठ्यांची आज्ञा पाळावी. कर्तव्य आपलं. आपल्या देशावर प्रेम करावं.
राष्ट्रध्वजाचा अवमान करावं करू नये. नुसतं वावी वेच मागे येईल असं काही नाही. कर्तव्य नकारार्थी पण असू शकतं ना. राष्ट्रध्वजाचा अवमान करू नये. शितूने आप्पाला खोटे सांगू नये. लहान मुलांनी खोटे बोलू नये. मोठ्याने बोलावं का? कोणीही खोटे बोलू नये. सगळं त्यांचं कर्तव्य आहे. वडीलधाऱ्यांची आज्ञा पाळावी. हे सगळं कर्तव्य अंदाज इथे शक्यता करायची. शक्यता कशी असेल? मला 100% गुण मिळावे, मला शिष्यवृत्ती मिळावी, राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळावी. इथे योग्यता पण असते. हे मेरे वतन के लोगो हे गीत लता मंगेशकरनंच गावं. तिची योग्यता आहे, आपली योग्यता नाही ती. बरोबर आहे ना. उत्तुंग षटकार व्हिव्हियन रिचर्डसनच मारावा किंवा युवराज सिंगनेच मारावा त्यासारखा दुसरा कोणाला मारता येत नाही. त्याचीच ती योग्यता आहे. योग्यता, पात्रता, तर्क, अंदाज, कर्तव्य, शक्यता इथं विद्यार्थ्यामध्ये असते. इथं लक्षात ठेवायचं वावी वेव्या एवढंच शेवटी असेल क्रियापदाच्या रूपाला असं पण नाही. एखादी नकारात्मक कृती असेल आणि ते कर्तव्य असेल. शक्यतो फायनलला नकारार्थी कर्तव्य दिलं जातं बऱ्याच वेळा. ते तुम्हाला नीट ओळखता आलं पाहिजे. संकेतार्थ सोपं असतं. हे सगळं ज आणि त या व्यंजनाने सुरू होणारी जर तर जेव्हा तेव्हा जशी तशी जशी देणावर तशी धुनावर जशी देणावर तशी खानावर नाही धुनावर अशी सगळी वाक्य सगळी इथे. हे राहिलं लक्षात. हे काय पाहिले आपण? क्रियापदाचे अर्थ पाहिले. क्रियापदाचे अर्थ. हे इथे एक आपण केवळ वाक्य पाहिलं आणि इथे जे आपण जे पाहतोय ही सगळी संकेतार्थ मधली क्रियापदार्थ असणारी सगळी वाक्य ही मिश्र वाक्य असतात. सगळी कोणती वाक्य असतात? मिश्र. काही लक्षात? पुढच्या झालं का? तीन घटक आहेत ना. विभक्ती, कारक अर्थ आणि सामान्य. विभक्तीशिवाय माणसाला लिहिता वाचता येणार नाही. आपण काय म्हणतोय ते दुसऱ्याला कळणार नाही. आता असं जर म्हटलं मी आंबेगड, गाडी, कोपर्डे, शिष्यवृत्ती, मार्गदर्शन, काय कळलं? नाही ना काय कळलं. विभक्तीनं जर ते शब्द जर जोडले असते तर तुम्हाला ते वाक्य कळलं असतं. बरोबर का नाही? म्हणजे विभक्ती आम्हाला काय करतं? आपली जेवढी नामं आहेत त्या वाक्यानुसार जेवढी नामं सर्वनामं आम्ही टाकणार आहोत त्यांचा संबंध त्या क्रियापदाशी असतो. त्याला कारक संबंध म्हणतो. आणि त्यानुसार त्यांचं वाक्याची जडणघडण कशी तयार होते आणि मग आम्हाला त्या वाक्याचा अर्थ कळतो. म्हणून आम्हाला विभक्ती सगळ्यात महत्त्वाचा व्याकरणातला भाग. विभक्ती आली की आम्हाला बोलायला चालायला सगळं काय बरोबर, लिहायला बरोबर. म्हणून विभक्ती आमच्या किती आहेत? एकूण 8 आहेत. कोणत्या? प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी आहे ना. तर प्रथमा विभक्ती ही विभक्तीचं नाव आहे. विभक्तीचे एक वचनी प्रत्यय काय आहे, अनेक वचनी प्रत्यय काय आहे आणि त्याचे कारक अर्थ काय. प्रथमा विभक्तीला एक वचनी प्रत्यय कुठलाही नाही, अनेक वचनी प्रत्यय कुठलाही नाही. इथे लिहिलं राजूने आणि इथे रामूने घेतले. राजूने आंबे खाल्ले. राजूने आंबे खाल्ले. तर इथं आंबे हे नाम आहे मी अधोरेखित केले. कोणतं नाम आहे? आंबे.
एक वचनात आहे का अनेक वचनात आहे? अनेक वचनात. तर मी आंबे लिहिले, मग त्याला कोणता प्रत्यय आहे? त्याला कुठलाही प्रत्यय नाही. म्हणजे एक वचनी मी इथं जर असं लिहिलं असतं पिंजे बघा इकडं त्याची पण विभक्ती प्रथमास. राजूने आंबे खाल्ले याची पण विभक्ती प्रथमास. ही एक वचनी, कुठलाही प्रत्यय नाही. शब्दात विकार झाला, त्याचा अनेक वचनी रूप झाला आंबे, यालाही कोणताही प्रत्यय नाही. चुकून याला ये प्रत्यय म्हणायचं नाही. पुन्हा एक नियम लक्षात ठेवायचा, एखाद्या नामाचं अनेक वचन करणं म्हणजे त्याची विभक्ती अनेक वचनी प्रथमाच राहते. वाक्य कळलं का? किती जणांना वाक्य कळलं? मी आता सांगितलेलं, एखाद्या नामाचे अनेक वचन केलं तरी त्याची विभक्ती प्रथमाच राहते. त्याला दुसऱ्या कोणत्याही विभक्तीचा प्रत्यय नसतो. चुकून इथं आंबे म्हणजे हे प्रत्यय लागलाय तृतीयाचा असं समजायचं नाही. का लक्षात ये? म्हणून प्रथमेचा जो कारकार्थ दिलाय तो दिलाय कर्ता. कोणता दिलाय कारकार्थ? आता कर्ता कधी येईल? मी इथं दिलं, राजू आंबे खातो. आता मी दोघांना अधोरेखित केले, राजू आंबे खातो. याही नामाला मी अधोरेखित केलंय. याची विभक्ती आहे प्रथमा, याची पण विभक्ती आहे प्रथमा. आंबे म्हणून ये प्रत्यय तिथं नाही. अनेक वचनी रूपे, अनेक वचनीला प्रथमेला प्रत्यय नसतो. दोघांची पण प्रथमा विभक्ती आहे. याचा कारक मात्र कर्ता आहे. बरोबर ना? पण याचा कारक कर्ता नाही. याचा कारक आहे. म्हणजे एका विभक्तीला एकच कारक असत नाही. येते का लक्षात? त्याचा बहुधा कर्ता असतो. जास्त वेळा प्रथमेचा कारकार्थ कर्ता असतो आणि बहुधा कर्ता असलेलं वाक्य बहुधा परीक्षेला टाकत नाही. आणि बहुधा आपले 2 गुण त्यामुळं जातात. हे 2 गुण जाऊ नये म्हणून जरी याची विभक्ती प्रथम असली तरी तो वाक्यात करता नाही. त्याचा कारकार्थ कर्मा. विभक्ती प्रथम आपण कारकार्थ कर्म. म्हणून नुसते कारकार्थ पाठ करून ठेवाल, कर्ता कर्म संप्रदान अपदान संबंध हाक मारणे, पण तोच अर्थ आहे का त्या शब्दाला हे नीट बघा. तोच अर्थ असणारा परीक्षेला वाक्य नसतं. तुम्हाला फायनलला एका प्रश्नपत्रिकेत असं टाकलंय की ते प्रथमेचं अनेक वचनी रूप आहे, त्याला अधोरेखित केलेले आणि त्याचा कारकार्थ विचारलाय आणि तुम्ही प्रथमेचा कारकार्थ पाठ करून ठेवला असला जर करता तर ते उत्तर चुकीचं असेल. तू करता आहे का कर्म आहे तेवढं नीट बघा. राहील लक्षात? दुसरी विभक्ती आहे द्वितीया. द्वितीयचे प्रत्यय आहेत एक वचनी सलाते, अनेक वचनी आहेत सलानाते. त्यापैकी आम्हाला हे 2 आणि हे 3 एवढेच प्रत्यय साधारणतः काम करताना दिसतात 10-12 सलाते आणि सला आणि सला. पण याचा कारकार्थ निश्चित आहे आमचा. कोणता? बघा, एकमेव विभक्ती अशी आहे, द्वितीयेचा कारकार्थ निश्चित आहे कर्म. कर्म सोडून कुठल्याही नामाला, कुठल्याही सर्वनामाला सलाते सलानाते प्रत्यय लागल्यास त्याची विभक्ती समजायची चतुर्थी, द्वितीया नाही. काय वाक्य सांगितलं? जर कर्मालाच सलाते सलानाते असेल तर आणि तरच त्याची विभक्ती काय समजायची? द्वितीय. कर्म सोडून दुसऱ्या कुणालाही सलाते सलानाते लागला. मगाशी मी वाक्य झाली होती आपली, राजाला आंबा आवडतो. आवडणारा कोण होता? आंबा.
आवडण्याची क्रिया त्या आंब्यावरच होती. हा प्रथमेचा होता आणि याचा कार्यकर्ता होता कर्ता. इथं कर्म होतं, इथं काय आहे? कर्ता आहे. आवडणारा कोण? हा कर्ता आहे. इथं कर्त्याची विभक्ती कर्ता आहे आणि याची विभक्ती आहे प्रथमा एकवचनी. इथं मात्र कार्यकर्ता आहे कर्ता, इथं मात्र कार्यकर्ता आहे विभक्ती प्रथमाचे कार्यकर्ता आहे कर्ता. आता मग याला ला लागलेला आहे तर याची विभक्ती द्वितीय नाही. मी हेच वाक्य जर असं केलं, राजाने आंब्यास खाल्ले किंवा राजा आंब्यास खातो. आता बघा, खाणारा कोण? राजा. इथं ही विभक्ती आपली झाली नाही अजून, पण याची विभक्ती पुढची आहे. प्रत्यय लागला म्हणजे आहे काही ना माहिती प्रत्यय तृतीय. इथं विभक्ती आहे, खाणारा कोण? राजाच होता. विभक्ती आहे त्याची प्रथमा आणि कार्यकर्ता आहे याचा कर्ता किंवा कर्म. याची विभक्ती आहे कर्ताच. सॉरी, याचे कार्यकर्ता आहे कर्ताच. याचा कार्यकर्ता आहे याचा तृतीयचा कार्यकर्ता. तुम्ही पाठ करून ठेवलाय काय? तृतीयचा कार्यकर्ता काय? करण. इथं करण आहे का? नाही, इथं करण नाही. इथं कार्यकर्ता विभक्ती तृतीय आहे पण कार्यकर्ता इथं कर्ता. कार्यकर्ता काय आहे? कर्ता. सगळ्यांना कळलं रे तिथं कार्यकर्ता कर्ता काय आहे ते? वाक्यात तो करताय, वाक्यात तो करताय. आणि चाकूने काकडी कापली. आता तो करण आहे च्या साह्याने. चाकूने, सुरीने, येते का लक्षात? च्या साह्याने जेव्हा क्रिया घडते तेव्हा कार्यकर्ता करण लागतो. अन्यथा तृतीयाचा कार्यकर्ता मग परत काय होतो? कर्ता. इथं राजाने आंब्यास खाल्ले. आता इथं आंब्यास खाल्ले ना आंब्यास खातो. खाण्याची क्रिया आंब्यावर चालली म्हणजे ही दोन्हीच्या दोन्ही कर्म आहे. बरोबर आहे ना? आणि कर्माला सलाते सलानाते लागलं तरच विभक्ती आमची द्वितीया. तरच विभक्ती काय? कर्माला सलाते सलानाते लागलं तर. कर्म सोडून दुसऱ्या कुणालाही सलाते सलानाते लागलं की त्याची विभक्ती द्यायची चतुर्थी. काय द्यायची? फक्त कर्माला विभक्ती लागली सलाते सलानाते तर. कधी कधी असं होतं द्विकर्मक वाक्य होतं, तिथं गडबड होते. आईने मुलांना पुस्तके दिली. आईने मुलांना पुस्तके दिली. आता देणारी कोण? आई. हा आमचा कर्ता आहे. देण्याची क्रिया कोणावर चालली? मुलांवर पण चालली, पुस्तकांवर पण चालली. दोन कर्म दिसू लागले आम्हाला. जेव्हा आम्ही हे काढू त्यावेळेला हे प्रत्यक्ष कर्म होईल. आईने मुलांना दिली. हे काढू तेव्हा आईने पुस्तके दिली. दोन कर्म असतात. त्यातलं क्रियापदाच्या जे जवळचं कर्म असतं याला प्रत्यक्ष कर्म म्हणतात. आणि क्रियापदापासून त्याच्या पुढं जे दुसरं असतं जरा थोडं लांब असतं याला अप्रत्यक्ष कर्म म्हणतात. आणि प्रत्यक्ष कर्मावरूनच क्रियापदात ह्याच्या रूपात ह्याचे कपडे बदलत असतं. कधी ह्याचे लिंग, वचन आणि पुरुष बदलले. म्हणजे ह्याचं जर मी एखादं लिंग बदललं, आईने मुलांना वह्या बरोबर याच्यावरनं चालतं. हिथं ह्याचं लिंग बदललं तर इकडे काय गडबड होत? आईने मुलींना पुस्तके दिली, इकडे काय फरक पडत? म्हणजे हे अप्रत्यक्ष कर्म असतं, याच्यावरनं काही गडबड होत नाही. क्रियापदाला गडबड करतं कोण? त्याच्या जवळचं. आणि हे गडबड करतं कर्माने प्रयोगाची ही वाक्य असतात. बऱ्याच वेळा अशी गडबडी होतात ते प्रयोगाकडे गेल्यावर.
पण इथं द्विकर्मक क्रियापदामध्ये ह्याची विभक्ती कोणती? आता हे बी कर्म होतं ना, पण हे कसलं कर्म होतं? अप्रत्यक्ष. अप्रत्यक्ष कर्माला सलाते सलानाते लागला की याची विभक्ती म्हणायचं द्वितीय. कळलं काय? पहिलं वाक्य सांगितलं होतं कर्मालाच सलाते सलानाते जर प्रत्यय असेल तर आणि तरच द्वितीय. पण इथं अप्रत्यक्ष कर्माला जर चुकून सलाते सलानाते लागला तर मात्र त्याची विभक्ती द्यायची चतुर्थी. कारक लिहायचा. जेव्हा द्विकर्मक क्रियापदातल्या अप्रत्यक्ष कर्माला सलाते सलानाते लागला तर त्याचा कारक अर्थ हा कुठला? संप्रदान. त्याचा अर्थच आहे संप्रदान, एकाकडून दुसऱ्याला पास होणं, देणं. कळतंय का? कळतंय का? जरासा अवघड आहे. हा कळेल काय नाही ते संपलं. आवाज काय पिऊन मारतात काय? येते का लक्षात? आपली प्रथमा झाली, द्वितीय झाली आणि चतुर्थी झाली. मधली एक राहील. कुठली? तृतीय. तृतीयाचं एकवचनी प्रत्ययात काय आहे? ने, ए, शी. अनेक वचनीमध्ये काय आहे? मी, ही, ती, शी. बरोबर आहे? त्यातले हे दोन प्रत्यय, हा प्रत्यय आणि हा प्रत्यय, एवढे गोलात लिहिलेत ना, तेवढेच प्रत्यय आपल्याला साधारणतः MA पर्यंत चालतात. त्याच्या पुढचे प्रत्यय सगळे आम्हाला त्या ह्याच्यात दिसतात, ग्रंथात वाङ्मयात दिसतात. आणि तृतीयाचा कारक अर्थ कोणता आहे? करण. करण कधी अर्थ येतो? च्या साह्यानं, कर्ताच्या साह्यानं या अर्थानं आला तरच कर. कुऱ्हाडीने किंवा करवताने लाकूड कापले म्हणजे करवताच्या साह्याने, करवताच्या तिथं करण. पण राजूने मला पेढा दिला, आता नाही करत, आता करता. ताईने रांगोळी काढली, आता तो करता. भले त्याला ने प्रत्यय लागला असेल पण करण लिहायचा काय लक्षात. आता सगळ्यात जास्त सातवीला फक्त एवढे दोनच चालतात, हा एक आणि हा एक, एवढे दोनच प्रत्यय चालतात, एक वचनी आणि अनेक वचनी. चुकून कधीतरी 9वी 10वीला गेल्यावर हे प्रत्यय आम्हाला दिसतो. ए प्रत्यय म्हणजे एखाद्या नामाचं केवळ अनेक वचन नव्हे. म्हणजे रामे वनवास केला, इथं रामे म्हणजे अनेक राम आलीत का? रामाने. इथं इथला ये काय सांगतो? हा ने सांगतो. इथला ये काय सांगतो? ने सांगतो. रामाने वनवास केला म्हणजे हे आमचं कर्मणी प्रयोग कळते का? इथं ये आंबे म्हणून इथं ये म्हणायचं नाही, हे अनेक वचन आहे एका नामाचं, आंबा या नामाचं. तसं हे राम नावाचं काय राम हे अनेक वचन आहे का? किंवा कृष्णे कंस वदिला, कृष्णाने कंस मारला. म्हणजे इथला ये काय सांगतो? तृतीयेचा एक वचनी प्रत्यय सांगतो ने. इथला ये काय सांगतो? ने सांगतो. पण इथं सुद्धा काय आहे? रामाने वनवास केला, हा करताच आहे. कारक अर्थ मात्र काय आहे? करता. कळले का? तृतीया. पंचमी. पंचमी काय सांगते? इकडे झालं का चालू? पेन्सिल पेन्सिल ठीक आहे. हा दुसऱ्याला वेळ लागतो. पंचमीचे प्रत्यय काय आहे? एक वचनी होऊन अनेक वचनी पण. हे काय सांगतो? उन्हून
आंबेघरहून इथं आलो. अंतर पडलं ना, अंतर पडणं, वियोग होणं, ताटातूट होणं. म्हणजे तिच्यापेक्षा मी उंच आहे. पेक्षाने पण नाही, पेक्षा म्हणजे हूनच आहे ना तो. जरी शब्दयोगी अव्यय जोडला असला तरी त्याचा विभक्ती प्रत्ययासारखा वापर केला. तिच्यापेक्षा मी उंच आहे म्हणजे तिच्याहून, म्हणजे तो काय सांगतोय, पेक्षा हून सांगतोय ना. तुलना म्हणजे सांगतोय काय, प्रत्यय कोणता सांगतोय, पेक्षाचा प्रत्यय कोणता, तर गुण. म्हणजे तुलना करताना आम्हाला त्यातला फरक, अपादान म्हणजे फरक, अपादान म्हणजे ताटातूट, अपादान म्हणजे वियोग, अपादान म्हणजे अंतर पडणे. हे शब्दार्थ नीट एकदा कळले ना की मग तुम्हाला कळेल. कळते का? मुंबईहून पुण्यास गेला, अंतर पडले. त्याच्याहून तो गोरा आहे, फरक झाला. बरोबर नाही? फरक, ताटातूट, वियोग म्हणून काय आहे, अपाद. आता हा शक्यतो अर्थ कधीही बदलत, पंचमीचा अर्थ बदलत, कारक अर्थ बदलत. फक्त पंचमीच्या त्या प्रत्ययांच्या ऐवजी वेगळे शब्दयोगी अव्यय वापरतात. रामापेक्षा, रामापेक्षा रावण अधिक काय मंत्रोच्चार करणार होता ना, म्हणजे जास्त तपश्चर्या करणार होता. रामापेक्षा पण तो तपश्चर्या करत होता. ही तुलना केली ना, म्हणजे इथं अपाद. पेक्षा लिहिलाय म्हणून गडबडून जायचं नाही. आता यातली पंचमी कशी काय शोधायची, तर ती ऊन होऊन सांग. काय सांगतं, या प्रत्ययांचं पेक्षा काम करत. षष्ठी, षष्ठी अशी एक विभक्ती आहे, ही मानावी की न मानावी असा पण व्याकरणामध्ये संभावना आहे बऱ्याच जणांची, पण तरी पण ती घेतली. त्याचे एक वचनी प्रत्यय आहे चाचीचे, आणि एक वचनी प्रत्यय आहे चेच्या, आणि कारक अर्थ आहे. हा फक्त संबंध दाखवतो. आणि षष्ठी प्रत्ययाचा अभ्यास जास्त करायचा का, तर हे तुम्हाला प्रयोगामध्ये उपयोगी पडते. म्हणजे माधवचा पाय घसरला, माधवचा पाय घसरला, घसरणारा कोण, माधव. म्हणून सांगितलं षष्ठी फक्त काय सांगते, इथं लक्ष द्यायचं. षष्ठी काय सांगते, फक्त संबंध. षष्टीचा प्रत्यय असणार कोणतंही नाम, कोणतंही सर्वनाम कधीच कर्ता कर्म असत नाही. साधा सोपा. षष्टीचा प्रत्यय असणारा नाम असू देत नंतर सर्वनाम असू देत, कधीच कर्ता कर्म असत नाही. तर चुकून म्हणायचं कोणाचा घसरला, माधवचा घसरला, माधव करता. काय घसरला, पाय घसरला, पाय कर्म, सगळं चूक. प्रयोगाचे पार ऐशी की तैशी झाली. कोणाचा आणि काय न कधी जायचं नाही. तुम्हाला करता कसा ओळखायचा ते सांगितलंय सुरुवातीला, वाक्यांचे भाग ओळख. हा संबंध कार्यकर्ते हा कधीच बदलत नाही, हा कधीच बदलत नाही. त्यानंतर आहे सप्तमी. सप्तमीचा एक वचनी प्रत्यय तय्या, आणि एक वचनी प्रत्यय तय्या. मी खिशात मोबाईल ठेवला, हे ठिकाण आहे, हे का नाही. मी घरी गेलो, ही जोड, त्या ठिकाणी गेलो. मी गावा पोहोचलो, म्हणजे गावा हा येते ना, गावचं रूप अनेक वचनी गाव आहे नाही ना. मी गावा पोहोचलो, मी घरा पोहोचलो, हा म्हणजे गावात. जिथला आत पण सांगतो त्या ठिकाणी. ठिकाण सांगायचं असेल तर आम्हाला अधिकरण. आपण गणपती बसवतो, त्याचं ठिकाण निश्चित असतं, अधिकरण, अधिष्ठान असते ना. ती जागा पुन्हा आम्ही बदलत नाही शक्यतो. आमच्या गणपतीच्या घरातलं तोंड जिथं असं तिथं असं दरवर्षी तिथंच बसवतो. तुमच्याकडे पण असतं ना साधारणतः असं, ते अधिष्ठान असतं. अधिकरण म्हणजे क्रिया कुठं झाली ते ठिकाण. मी नदीत पोहलो, मी घरात गेलो,
येते का लक्षात? मी पुस्तकात मोराचे पीस ठेवले. तै पुस्तकांत ठेवले अनेक वचने वापरले. मी गावा गेलो अनेक गावांना गेलो. येते का लक्षात? एक वचनी अनेक वचनी कारक अर्थ कोणता? आपण सप्तमीचा शक्यतो अधिकरण कधी बदलत, अपवादात्मक बदलतो, पण ते तुमच्या डोक्यात फार मुळे येतील. ते तुला लांबचा पुढचा अभ्यास. त्यानंतर संबोधनला एक वचनी प्रत्ययांचा नाही. संबोधन या शब्दाचाच अर्थ आहे मी हिला संबोधतो म्हणजे हाक मारतो. ताई उभी राहा. तुझं नाव काय आहे? राधा उभी राहा. मी असं म्हणेल का राधाने उभी राहा, राधाचा उभी राहा, राधाची उभी राहा? म्हणजे कोणत्याही नामाला जेव्हा आम्हाला संबोधन द्यायचंय एक वचनी नामाला म्हणतो. मी अनेकांना नाही म्हणत. अनेकांना तर माझ्याकडे पर्याय आहे. मुलींना उभे राहा, आता नो लावू शकतो. एक वचनी नामाला उभे राधानो उभी राहा, राधानो उभी राहा असं म्हणू शकतो का? एक वचनी नामाला आम्हाला प्रत्येक देऊन म्हणता येणार नाही. फक्त या गडबडी कुठं होतात? कोकणात. कोकणातली मुलं मुली मात्र तिथं सगळीच माणसं म्हणतात. आई नो कधी आला? काका नो कुठे निघाला? गुरुजी नो पाणी आणू. म्हणजे त्यांच्या त्या भाषेचा तसा बाज आहे, लयजा तसा. तिथे एक वचनी नामाला ते प्रत्यय नो लावतात किंवा नू लावतात. म्हणून ते व्याकरणात चालेल का? मग त्यांना नीट सांगावं लागतं, अरे बाळांनो तुमच्या भाषेचा तसा तो हे ढंग आहे, तसा बाज आहे, म्हणून ते तुम्हाला ते आवडतं, गोडवा वाटतो भाषेत, म्हणून तुम्ही ते लावता. पण एक वचनी नामाला कुठलाही प्रत्यय हात मारताना लावायचा नसतो. त्यांना तेवढं आपल्याला लगेच कळतं एक वचनी नामाला प्रत्यय लागतो. अनेक वचनी नामाला आपला प्रत्यय लावतो कोणता? नो. सैनिकांनो, मुलांनो, लोकांनो, माणसांनो, मुलींनो, खेळाडूंनो. बरोबर आहे ना? अनेकांना मात्र आम्ही नो लावतो. कधी कधी नो न लावता इतर काही वेगळे शब्द वापरतो. लोक हो, ऐका आणि इकडे लक्ष द्या. लोक हो हो लावलात आम्ही. हो कोणाचं काम करतोय? नोचंच काम करतोय ना. मग कधी कधी असा पण प्रश्न होतो, लोक हो, सैनिक हो, माग हो लावला. मग त्यावेळेला सुद्धा तो नोचंच काम करतो. कारक अर्थ असतो हाक मारणे. काय कारक अर्थ असतो? हाक मारणे. आता कुठं कुठं गडबडी होतात? तर प्रथमेच्या कारक अर्थात गडबड होते, तृतीयेच्या कारक अर्थात गडबड होते, बाकी कुठल्याही विभक्तीच्या कारक अर्थात गडबड होत. जिथं गडबड होते तिथंच प्रश्न असतो. जो अर्थ तुम्ही कारक अर्थ पाठ करून ठेवलाय त्याच्यावर प्रश्न नसतो. प्रथमेचा कर्ता कारक अर्थ पाठ केलाय ना, प्रथमेचा कर्म कारक अर्थ असणारच वाक्य परीक्षेला जाते. तिथे एक सावध राहायचं. ठीक आहे, हा भाग कळला का? आता सामान्य रूप. कधी कधी सामान्य रूप म्हणजे मी शाळेच्या दारात आलो, शाळेने मला जेवण दिले, शाळेचा प्रथमा विभक्ती पण कारक अर्थ करतो. आधुनिक सुरुवात केली, कशाला विचारलाय का? विभक्ती प्रथमा कोणाच आहे? बघा इथं विभक्तीचा मी कोणतं नाव घेतलंय? कर्म प्रथमा नाही याचं उत्तर. हो, विभक्ती प्रथमा कारक अर्थ कर्म. इथं मी शाळा हे नाम घेतलं, बरोबर आहे ना? आणि त्याला मी विभक्तीचे प्रत्यय जोडले. मी आता काही शब्द योग्य आगळे जोडतो. शाळेकडे, शाळेपर्यंत पोहोचलो. जेव्हा एखाद्या नामाला आम्ही विभक्तीचे प्रत्यय लावतो, शब्दयोगी अव्यय जोडतो, तेव्हा त्या नामाच्या रूपात
जो बदल होतो आणि ते सामान्यतः कधीही बदलत नाही, त्याला विभक्तीचा प्रत्यय कुठलाही जोडा, शब्दयोगी अव्यय कुठलाही जोडा, तर त्याचं रूप राहतं शाळे 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 शाळे. या सगळ्यांना म्हणायचं त्या शब्दाचं सामान्य रूप. काय म्हणायचं त्याला? सामान्य रूप. चालताना माझा पाय घसरला, आणि चालताना या शब्दाला मी अधोरेखित केले. या शब्दाचं सामान्य रूप मला पाहिजे. ताना काढायचा ना. काय काढायचा? ताना काढून टाकायचा. राहिला काय? इथे काय लक्षात? आमच्या घरावरील पत्रे उडाले. घरावरी घरा बघा, आमच्या घराचा पत्रा वाऱ्याने गेला, त्याचा चा काढला, आमचं सामान्य रूप राहिलं. आणि आता मी असं लिहिलं, मी घरा पोहोचलो. आता या शब्दाचं सामान्य रूप आता ह्याच्यात विभक्तीचा प्रत्यय आहे ना, कोणता? तो काढायचा आहे मला. माझं सामान्य रूप काय होईल? आणि नुसतंच असं विचारलं, घर या शब्दाचं सामान्य रूपातील शब्द कोणता? आता त्याला प्रत्यय कुठला तरी लावा. घराने, घराचा, घराशी कुठला तरी लावा की. घराचा. मग घर या शब्दाचं सामान्य रूप होईल. मी इथं हा शब्द अनेक वचनी दिला. घरे या शब्दाचं सामान्य रूप काय होईल? एक प्रत्यय लावा, अनेक वचनी कुठला पण शेष्टीचाच लावायचा शक्यतो. काय होईल आता? घरांचा. आता चा काढला, काय राहिला? घरा. येते का लक्षात? आता गडबडी कुठं होतात बघा. मी बक्षीस मिळवले. प्रश्न कसा विचारतोय? नीट ऐकायचं. अधोरेखित नामाच्या अनेक वचनाचे योग्य सामान्य रूप कोणते? प्रश्न कळलाय का? अधोरेखित नामाच्या अनेक वचनाचे योग्य सामान्य रूप. म्हणजे बक्षीसचे आम्हाला सामान्य रूप नाही ओळखायचं. कुणाचा? बक्षिसांचा करायचा आहे, आणि मग त्यातला चा काढायचा आहे, आणि मग ते आमचं उत्तर आम्हाला पाहिजे. मग आता उत्तर कोण लिहिली तर? बक्षिसा. हे उत्तर पर्याय क्रमांक 1 ला असतं. हे उत्तर आमचं चुकीचं असतं. आता का चुकलं? तर बक्षीस या नामाचं अनेकवचनी रूप आहे बक्षिसे. काय बदल झाला? शेवटून दुसऱ्या अक्षराचे इकार उकार अनेकवचन करताना बदलतात, किंवा त्याला शब्दयोगी अव्यय लावायचा तरी बदलतात. विभक्तीचा प्रत्यय जरी लावला, नुसतं बक्षीस असेल, बक्षिसाचा म्हटलं तरी क्षी पहिला. बक्षिसाचा होते का? बक्षिसांचा अनेक वचन कर, नंतर एक वचनाचं अनेक वचन कर. अनेक वचन केलं तरी त्याचं बक्षीस आहे, त्याची वेलांटी होते. नुसतं आहे याला बक्षीस आला म्हटलं तरी क्षीची वेलांटी पाहिजे. बक्षिसाने क्षीची वेलांटी पाहिजे. फूल शब्द आहे, व ओंकार कुठला असतो? दुसरा. पण फुलाने, फुलाची, फुल लगेच पाहिजे. फूल शब्द आहे. फुलाचा पू पाहिजे. पूर शब्द आहे. नदीच्या पुराने, आता पू होते का? बहीण शब्द आहे. नुसतं अनेक वचन केलं बहिणी तरीही पहिला, बहिणीला तरीही पहिला. वडील शब्द आहे, वडीलला दुसरी वेलांटी, पण वडिलांनी
लगेच डी पहिला. गरीब आहे त्याचं भावाचक नाम केलं गरीबी, तरी री पहिला. गरीबाला केलं तरी री पहिला. विहीन शब्द आहे ही दुसरी वेलांटी, पण विहिनी अनेक वचन करा. आमच्या विहीन बाईने, तरी ही लगेच विहीन मधला ही लगेच पहिला होतो. येते का लक्षात? तुम्हाला कधी कधी असा एखादा एक प्रश्न विचारला तो शब्द त्याच्याऐवजी दुसरा शब्द शाही प्लस ने डफ वाजवला. जर यायला गेले की ते नच शाही प्लस ने डफ वाजवला. आता आपण ने लावणार आहे ना, तो मगाचा नियम आता इथं आणायचा. आता ने जोडायचं आहे. हे उपांत्य अक्षर आहे ना, उपांत्याचे इकार उकार बदलतात. मग ने लावला तर काय होईल? शाहिरा. आता ही काय होईल? पहिला होईल. हे त्याचं सामान्य. हे गडबडून जायचं नाही. असं काय केलं हे गणित आणलं काय मराठी, म्हणजे थोडक्यात काय प्लस केले म्हणजे त्याला तो प्रत्यय जोडायचा आहे त्या नामाला आणि जोडून तयार होणार आहे. कधी कधी मुद्दाम एकवचनी नाम दिलं जातं. कावळा या अनेकवचनी नामाचे, कावळा या नामाच्या अनेकवचनाचे योग्य सामान्य रूप कोणते? मग कावळाचं पहिल्यांदा अनेकवचनी केलं पाहिजे. काय? कावळे. मग कावळ्यांना, कावळ्यावर अनुस्वार. हे आमचं त्याचं काय असेल? पहिल्या पर्यायात दिसणार कावळाचं, असं कावळ्या. कावळ्या लिहिले की गेले दोन्ही. कळलं का सामान्य रूप? वाक्य प्रकार केवल, मिश्र आणि संयुक्त. हे वाक्य आता परत सांगायची गरज नाही, मगाशी झाले झाले ना. जे स्वार्थ वाक्य आहे, ज्या वाक्यात दोन वाक्य नसतात, एकच वाक्य असतं, ज्या वाक्याचा काळ कळतो, ज्या वाक्यात उद्देश विधेय असतं, ते वाक्य आमचं केवल वाक्य असतं. बरोबर आहे का? आता इथं बघूया संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य. मिश्र वाक्याचा एक 25-30% भाग बघितला. जर तरणी, तसा तशीने येणारी, जसे तशाने येणारी सगळी वाक्य ही मिश्रमध्ये घ्यायची. बरोबर की नाही? आता इथं आम्हाला उभयान्वयी अव्ययाचे प्रकार माहिती आहेत का रे? उभयान्वयी अव्ययाचे दोन प्रकार आहेत. कोणते? पहिला प्रकार प्रधानत्व सूचक. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. आणि दुसरा प्रकार आहे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. आता प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययामध्ये पुन्हा 4 प्रकार आहेत. कोणते 4 प्रकार आहेत? याचे 4 प्रकार सांगा. हे पाठ नसेल तर कसं? प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे 4 प्रकार. वैकल्पिक नंतर पहिला समुच्चय बोधक. मी गावाला गेलो आणि अभ्यास करायला लागलो. काय दोन्ही वाक्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे का? दोन वाक्य देऊ, समुच्चय केला. मी गावी गेलो व शेतात काम सुरू केले. मी शाळेत आलो, मी अभ्यास करायला बसलो. शाळेत गेलो, मी जेवायला बसलो. म्हणजे इथं आणि व आणि हे शब्द येतात. दोन वाक्य फक्त जोडायचे, एकमेकांचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. त्याला समुच्चय बोलतो. दुसरा कुठला बोलणं आहे? विकल्प बोलतो. विकल्प हे कोणत्या अक्षराने येतात? वा, किंवा, अथवा, अगर. म्हणजे तू माझं काम कर वा करू नको, दोन्ही पैकी एक. तू खरं बोलतोस की खोटं बोलतोस? की विज्ञान शाप आहे की वरदान आहे?
हे किंवा ते. विकल्प म्हणजे काय? हे तरी किंवा हे तरी, या दोन्हीपैकी एक कुठलं तरी असेल. करा अथवा मरा, दोनच वाक्य येत नाही. करा अथवा मरा. तुम्ही गावाला जावा किंवा जाऊ नका. तू पैसे दे अगर देऊ नकोस. नरो वा कुंजरो, म्हणजे माणूस मेला का हत्ती मेला हे मला माहित नाही, पण मला एकच माहित होतं, अश्वत्थामा मेला. कुणाचं वाक्य होते? धर्माचं होतं ना. धर्माचं वाक्य होतं युधिष्ठिराचं. म्हणजे त्यांचे गुरु कोण? द्रोणाचार्य ना. द्रोणाचार्याचा मुलगा जो होता त्याचं नाव होतं अश्वत्थामा. आणि तो एवढा, म्हणजे त्याला मरणच नव्हतं, तो एवढा शूरवीर होता की तो मरूच शकत नव्हता. मग आता तो एका त्या कौरव पांडवांच्या युद्धात तो भारी पडायला लागला. तर त्या कृष्णाला कळलं की आता बहुतेक हे सगळे पांडव तू मारून टाकणार, म्हणजे आता बातमी पसरवली पाहिजे. मग बातमी काय पसरवायची? तर अश्वत्थामा मेला म्हणून सगळ्या रणभूमीमध्ये बातमी पसरली पाहिजे. अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. आणि नेमकंच एका हत्तीचं नाव पण होतं अश्वत्थ. आणि मारलं होतं कुणाला? त्या हत्तीला मारलं होतं. आणि सगळीकडे बोंबाबोंब काय झाली? अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. आणि ही बातमी बरोबर सगळं जाल पसरवून त्या द्रोणाचार्यांपर्यंत पोहोचवली गुरूंजवळ. आणि गुरु मात्र कुणाच्या बाजूने होते? यांच्या बाजूने नव्हते, कौरवांच्या, पांडवांच्या नव्हते, कौरवांच्या बाजूने होते. मग ते गडबडले. जे खरं तर त्यांनी शस्त्र हातात घेतलं होतं, आहे का नाही? द्रोणाचार्याने. द्रोणाचार्य भारी पडवते त्यांच्या विरोधात. आता गुरुच्या विरोधात शिष्य काय लढणार? म्हणून मग गुरु द्रोणाचार्यांना काहीतरी असं गंभीर हे त्यांच्या कानावर घालून त्यांना गप बसवायसाठी, तुमचा पोरगा मेला अशी बातमी पसरली पाहिजे. पण पोरगा मेला म्हणायचं नाही, अश्वत्थामा मेला. मग ते गडबडले. आता म्हणले विचारायचं कुणाला? म्हणजे किती काय झालं तरी फक्त धर्मच खरं बोलू शकतो. भले मी धर्माबरोबर लढत असेल, पण मी त्याचा गुरु आहे, मला तो खोटं बोलू शकत नाही. म्हणून ते धर्माला विचारायला लागले, काय बाबा नेमकं मेलं कोण? नरो वा कुंजर, माणूस मेला का हत्ती? कुंजर म्हणजे हत्ती मेला, हे मला काय माहित नाही, पण अश्वत्थामा मेला एवढं मात्र खरं. मी त्यांना असं उत्तर दिलं. म्हणून वा किंवा अगर अथवा की दोन्ही पारडं, दोन्हीपैकी एक. इथं विकल्प बोधकची सगळीच्या सगळी वाक्य, समुच्चय बोधकची सगळीच्या सगळी वाक्य कुठे घेणारे आपण? प्रधानत्व सूचक. इथं परिणाम बोधकची घेतली. परिणाम, माझी सायकल पंक्चर झाली म्हणून शाळेला जायला उशीर झाला, परिणाम झाला. आकाशात ढग जमले म्हणून त्याला गोळी लागली म्हणून त्याला दवाखान्यात नेला. मारून काय कळतंय का? म्हणजे त्याचा परिणाम पुढच्या वाक्यावर दिसतो. त्याचा परिणाम पुढच्या वाक्यावर दिसतो. हेच वाक्य जर उलट केलं, म्हणजे मला शाळेत जायला उशीर झाला कारण ते लगेच वाक्य कुठे जातं? पुन्हा इकडे जातं मिश्रमध्ये. म्हणजे परिणाम बोधकचं वाक्य जर विरुद्ध केलं, म्हणजे पुढचं वाक्य परत इकडे आणलं की लगेच ते मिश्रमध्ये जातं. येते का लक्षात? आणि असं काही नाही की उभयानुभवी अव्यय पाठ करून ठेवायची नाही. म्हणून आलं की ते इथंच असतं असं काही नाही. म्हणून कुठेही जातो. न्यूटन म्हणून एक शास्त्रज्ञ होता, आता गेलं ते इकडे मिश्रमध्ये, म्हणजे त्याची माहिती सांगितली. येते का लक्षात? परिणाम बोधक करतात ना वाक्य. फार दिवस गैरहजर राहिला, सबब मुख्याध्यापकांनी त्याला विचारले, हजेरीपटावरून कमी करू, परिणाम झाला. बरोबर आहे ना? इथं चौथा प्रकार आहे कुठला? न्यूनत्व. न्यूनत्व बोधक, कमीपणा. न्यूनत्व बोधक मध्ये काय असतं? हिस्ती निश्चित असतात. पण, परंतु, तथापि, यद्यपि, तरी आणि किंतु या उभयाने या व्ययाने जोडणारी वाक्य ही कशात घ्यायची?
या चारी मध्ये येणारी जी वाक्य आहेत ती सगळीच्या सगळी संयुक्त वाक्य. ही सगळीच्या सगळी वाक्य कुठे न्यायची? संयुक्त वाक्यात याच्यात लक्षात ठेवायचं. आता राहिली गौणत्व सूचक उभ्यान्वयी अव्ययाने जोडणारी वाक्य. ही सगळीच्या सगळी कुठे न्यायची? मिश्र मध्ये द्यायची. आता गौणत्व सूचक उभ्यान्वयी अव्ययाचे प्रकार बघू. कोणता पहिला प्रकार? बोला. स्वरूप बोधक. मगाशी एक उदाहरण मी सांगितलं, स्वरूप सांगितलं. न्यूटन म्हणून एक महान शास्त्रज्ञ होता. न्यूटनचं स्वरूप आहे. आईने सांगितले की बाळांनो खेळायला जाऊ नका. काय सांगितले ते पुढे सांगितले. मला वाटले की आज फिरायला जाऊया. काय वाटले ते पुढे सांगितले. त्याचं स्वरूप सांगितले. ही सगळी वाक्य कुठे नेणारी आपण? मिश्रमध्ये. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. 1 क्विंटल म्हणजे 100 ग्रॅम. येते लक्षात? नाम म्हणजे काय त्याची व्याख्या असेल ती कुठे नेणारी वाक्य आपण स्वरूप बोधक मधली मिश्रमध्ये. दुसरा आहे उद्देश बोधक. बरं ठीक आहे, तुझं कारण बोधक नाही. उद्देश बोधक. उद्देश शिष्यवृत्ती मिळावी आमचा उद्देश आहे ना. शिष्यवृत्ती मिळावी म्हणून मी अभ्यासाला सुरुवात केली. शरीर सुदृढ व्हावं म्हणून मी व्यायाम सुरू केला. बरोबर आहे का नाही? पैज जिंकता यावी म्हणून मी सराव सुरू केला. येते का लक्षात? म्हणजे पुढं काय सांगितलेलं असतो? पहिल्या वाक्यातच उद्देश सांगितलेला असतो. मला काय करायचंय त्याच्यासाठी काय करणार आहे ते पुढे लिहिलं असतं. उद्देश बोल. राहील का लक्षात? तिसरा आहे काय सांगत होतीस तू? कारण बोल. हे वाक्य इथलं उलट करायचं. माझी गाडी पंक्चर झाली म्हणून शाळेत जायला उशीर झाला. हे वाक्य संयुक्त. ते वाक्य उलट करायचं. शाळेत जायला उशीर झाला कारण माझी सायकल पंक्चर झाली. हे वाक्य पुढे द्यायचं मिश्र. माहिती का? कारण, कारण की या उभ्यान्वयी अव्ययाने जोडणारी सगळी वाक्य कुठे जातात? मिश्र मध्येच न्यायची. त्यातला चौथा प्रकार आहे जो मगाशी झाला हे शिकवताना क्रियापदाचे अर्थ शिकवताना. सगळी जर तर न येणारी वाक्य. कधी कधी जर तर त्याच्यात नसतं तरी पण गडबड होते. बघा, पाऊस पडला की सगळीकडे हिरवळ पसरेल. हे वाक्य जर तरच आहे का? नाही ना. असं वाटतं नाही. पाऊस पडला की म्हणजे जर पाऊस पडला तर हिरवळ पसरल. पण मी इथं जर तर अध्यारोप ठेवलो. इथं वाक्य बरोबर तुम्हाला फसवं टाकलं. मी पास झालो की पेढे वाटेल म्हणून इथे याला संयुक्त मध्ये न्यायचं नाही. पहिलं वाक्य तुम्हाला ह्याच्यात दिसते भूतकाळात दिसते म्हणून इथं गडबड करायची नाही. म्हणजे ह्याचं वाक्य ह्या वाक्यामध्ये जर तर लपले. जर मी पास झालो तर पेढे वाटी. नापास झालो तर काय निडले मध्ये पेढे वाटायला? बघणारच नाही ना. म्हणजे पास झालो तर. येते का लक्षात? म्हणजे काही वाक्यामध्ये जर तर नसतं पण तरी पण आम्हाला ते संकेत बोधक आहे. त्यातला जर तर कळतोय काय हे आम्हाला नीट कळलं पाहिजे. आणि जर ते त्यात जर तर असेल लपलेलं तर ते वाक्य आमचं मिश्रमध्ये असेल. ठीक आहे. आता दुसरा प्रकार बघा. करणरूपी आणि अकरणरूपी वाक्य. त्यालाच म्हणतात कसलं? होकारार्थी. पण तुम्हाला या शब्दावर प्रश्न नाही देत, याच्यावर प्रश्न येतात. दिलेल्या वाक्याचं अकरणरूपी वाक्य कोणतं? करेक्ट. माधवी अतिशय उदार आहे. माधवी अतिशय उदार आहे. या वाक्याचं अकरणरूपी वाक्य कोणतं? असं डोकं असतं प्रश्न.
कधी कधी असं असतं, माधवी अतिशय हुशार आहे या वाक्याचं नकारार्थी वाक्य बोलतो. कधी कधी असा प्रश्न असतो, माधवी अतिशय उदार आहे या वाक्याचा अर्थ न बदलता नकारार्थी काय. कसाही प्रश्न असू दे, 7वी वाल्यांनी अर्थ न बदलताच नकारता दर्शवायचा. म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्णतः नकारार्थी झाला पाहिजे आणि अर्थ मात्र हाच राहिला पाहिजे. वाक्य नकारार्थी झालं पाहिजे पण वाक्य त्याचा अर्थ मात्र हाच निघाला पाहिजे की माधवी अतिशय उदार. काय म्हणजे अतिशय कंजूस नाही. हे वाक्य पहिल्याच नंबरला असतं, ते वाक्य चूक असतं. काय 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 गडबड होती तेवढं बघायचं. काय वाक्य सांगितलं तिनं, माधवी, बघूया आपण ना काय होते बघूया. अतिशय कंजूस, अतिशय कंजूस नाही, बरोबर ना. अतिशय कंजूस नाही म्हणजे काय थोडी कंजूस आहे का, असा अर्थ काय निघाला याचा. याचा अर्थ माधवी थोडीशी कंजूस. माधवी अतिशय उदार हे म्हणतोय आपण, माधवी थोडीशी कंजूस आहे, निघाला का तो अर्थ. याचा अर्थ जो मेन शब्द आहे त्याचा तर आम्हाला अपोजिट वर विरुद्धार्थी शब्द लिहायचाच आहे, पण त्या शब्दाला जोडणार आणखीन एक विशेषण जे आहे, विशेषणाचं विशेषण, त्याचा सुद्धा आम्हाला विरुद्धार्थी शब्द लिहायचा असतो. आणि तुम्हाला फक्त एवढा देत नाही, माधवी उदार आहे मग तुम्ही पटकन करून टाकाल की. मुद्दाम याला परत आणखीन एक विशेषण दिलं असतं. एकच नाही, 2-2 विशेषण देतात त्याला. मग तेवढ्या सगळ्या विशेषणांचं विरुद्धार्थी शब्द लिहायचे असतं, तर वाक्य आम्ही त्या उत्तरापर्यंत आपण जाऊ शकतो. मग आता ह्याला अतिशय म्हणजे काय, जराही म्हणा किंवा थोडीही म्हणा. बघ आता वाक्य बोलत का नाही, माधवी जराही कंजूस नाही म्हणजे काय, माधवी अतिशय. आता वाक्य होते ना, हे वाक्य 3-4 नंबरला कुठेतरी टाकलेलं असतं. त्याच्या आधी हे अशी तुम्हाला जेवढी जेवढी वाटतील ना तेवढी तेवढी वाक्य बरोबर अशी वळीनं लावून सुरुवातीला ठेवलेली असते की तुम्ही तिथंच थांबावं, तिथनं पुढे जाऊच नाही. तर हे एवढं एक नीट लक्षात ठेवायचं. शब्द हे दोन्ही लक्षात ठेवायचे. त्यांच्या ह्या शब्दावर विचारलं जाईल असं नाही, ह्या पण शब्दावर विचारलं जाऊ शकतं. निवांत म्हणजे वामकुक्षी चांगली आहे, असू दे. वामकुक्षी सगळ्यात चांगली असते. वामकुक्षी म्हणजे काय, जेवणानंतर घेतलेली अल्पशी निद्रा, नाही का, त्याला काय म्हणायचं, वामकुक्षी. पुढचा घटक नाही घेऊ. आता मला तोंड दुखायला लागेल. जरा स्क्रीन नाही घेऊ. प्रयोग प्रयोग पहिला आता कर्ता कर्माने क्रियापद. कर्ता कसा ओळखायचा, कर्म कसं ओळखायचं हे सांगायची आता गरज नाही. आता डायरेक्ट प्रयोगाकडे. प्रयोग ओळखायचा म्हणजे कर्त्याचा आणि कर्माचा क्रियापदाशी असलेला संबंध. प्रयोग म्हणजे प्रयोगात काहीतरी बदल होतो ना. आपण प्रयोग करतोय, कुठल्या तरी बाटल्या आणतो, चंचूपत्र आणतो, ह्यातलं त्यात होतो, त्यातलं ह्यात होतो, काहीतरी उकळतं, काहीतरी होतं आणि त्यातनं काहीतरी होतं तयार होतं, त्याला आम्ही प्रयोग म्हणतो. तसंच इथं पण आहे. तिथं कर्त्याचं लिंग वचन बदलायची, कपडे बदलायची, क्रियापदात काय होते का बघायचं, कर्माचे कपडे बदलायचे, तिकडे काय होते का बघायचं, असंच करायचं असतं. पण तेवढं बदलायला वेळ आम्हाला, म्हणजे एकदा कर्ता बदलला की कर्त्याचं काय काय बदलायचं, कर्त्याचं लिंग बदलायचं, वचन बदलायचं आणि पुरुष बदलायचा. पुरुष बदलायचं म्हणजे काय करायचं, पुरुष बदलायचा म्हणजे सर्वनामाचा पहिला प्रकार बदलायचा. प्रथम पुरुषी असेल करता द्वितीय पुरुषी टाकून बघायचं किंवा तृतीय पुरुषी टाकून बघायचं, ते बदलायचं. आणि हे एवढं सगळं बदलून मग क्रियापदात जर काय बदल झाला, कर्त्याचं सगळं बदलून जर क्रियापदात बदल झाला तर मग तो कर्तरी असतो. आणि कर्म असेल तर सकर्म कर्तरी. आता कर्म आहे का नाही मगाशी आम्ही बघितले. पुन्हा कर्त्याचं एवढं सगळं बदलून जर काहीच क्रियापदात बदल होत नसेल तर मग आम्ही पुढे जातो, कुणाचं बदलत बसतो, कर्माचं हे सगळं बदलत बसायचं. पुन्हा काय बदल होईना की मग पुन्हा आणि जायचं कुणाकडं,
क्रियापदाकडे जायचं परत. अरे कर्त्याचं पण बदलून व्हायना काय व्हायना, मग क्रियापदाचं रूप बघावं लागतं. तिथं कसलं आहे बघावं लागतं. मग ते नपुंसकलिंगी आहे का, शक्य क्रियापद आहे का, बहुतेचं रूप घेऊन आलंय का, एकारांत रूप आहे, हे सगळं बघावं लागतं. मग आम्हाला प्रयोग कळतो तो कर्तरी आहे का, कर्मणी आहे का, भावे. हा बेसचा पाय. तर हे येते असं आपण गृहीत धरू. हे सगळं मागायची जरा बघितलंय थोडं, ठीक आहे. पण याही मार्गापेक्षा म्हणजे 3 मार्ग आहेत. पहिला मार्ग आहे तो काळ, दुसरा मार्ग आहे तो हा सांगितलेला, आणि तिसरा मार्ग आहे तो विभक्ती. सगळ्यात सोपा मार्ग कोणता? विभक्ती हा सगळ्यात हायवे, ठीक आहे. त्या मार्गाने काही केलेलं जायचं नाही. त्या मार्गाने गेला की काळ आला म्हणून समजायचं. इथं असतं वर्तमान काळातलं वाक्य हे बहुधा कर्तरी प्रयोगाचं असतं. बहुधा असतं म्हणजे जास्त वेळा असतं. पण बहुधा असणारं वाक्य परीक्षेला बहुधा नसतंच. त्यामुळे काळाच्या मार्गाने जायचं नाही, गडबड होतो. ह्या मार्गाने गेला ज्याला अगदीच काय येईना, उशीर लागतोय, त्यांना आपले ह्या मार्गाने. आणखी ज्यांना वेळ वाचवून गणिताला वेळ ठेवायचा आहे त्यांनी ह्या मार्गाने, आणि हा मार्गात पाहिजे. कर्तरी प्रयोगातला कर्ता, कर्म आणि क्रियापद यांची ठेवण कशी असते एवढी एकदा कळलं की संपलं. कर्तरी प्रयोग केव्हा असतो, कर्मणी प्रयोग केव्हा असतो, आणि भावे प्रयोग केव्हा असतो, हे एकदा कळलं की कळलं. कर्तरी प्रयोगात फक्त एकच आठ बघायची, एवढीच. फक्त आम्हाला एकदा कर्ता कळला पाहिजे. आणि कर्ता आमचा जर तो प्रथमा विभक्तीतला असला की डोळं झाकून त्याचा प्रयोग लिहायचा, बस बाकी काहीच बघायचं नाही. विभक्ती तर ओळखायला मगाशी शिकलोय ना आपण. फक्त आम्हाला आता विभक्ती ओळखायला कुणाची आली पाहिजे? सर्वनामांची. यांची विभक्ती ओळखायला आली तर आमचं काम झालं. सर्वनामांची विभक्ती लवकर ओळखता येते. म्हणजे मी आंबा खातो आणि मी आंबे खाल्ले. दोन्ही ठिकाणी मी लिहिलंय ना. पहिल्या मीची विभक्ती कोणती, दुसऱ्या मीची विभक्ती कोणती, किंवा दोन्ही मीची विभक्ती एकच आहे? प्रश्न हा. दोन्ही शब्दामध्ये काय बदल आहे का? हा, पहिल्याची प्रथमान दुसऱ्याची पण अशी राहत नाही. आणि म्हणून फायनलला शक्यतो तुम्हाला सर्वनामं टाकूनच वाक्य का देतात? सर्वनामं टाकून दिली वाक्य की महाराष्ट्रातली 99% मुलं चुकतात. सर्वनामं दिली, आम्ही, मी असे शब्द टाकले मग गडबडतात पुढं. त्यांना वाटतं दोन्ही एकच आहे, वाटतं नाही एकच, दोन्हींची वेगवेगळी होती. तर काय करायचं बघूया. तिथं तिने, त्याने. तिनेचं रूप काय? ती. त्यानेचं रूप काय? म्हणजे तो किंवा ती, त्याने किंवा ती. ह्या दोन्ही पैकी हे लागतंय का? हे लागतंय एवढंच बघायचं. तिथं त्याने आंबा खातो, तिने आंबा खातो, हे बसतंय का? हा गोल बसत. इथं कळतंय ना आम्हाला तृतीय आहे ती. इथं कळतंय ना तृतीय आहे ते. इथं त्याचीच रूप येते, ही प्रथमेची आहे. इथं पण कळतंय आम्हाला हे प्रथमेची. आता हे नाव इथं बसते का बघा. ती आंबा खाते, तो आंबा खातो, बसते ना. याची विभक्ती आहे प्रथमा. इथं बसते का बघा. तो आंबे खाल्ले, तर ती आंबे खाल्ले, त्याने आंबे खाल्ले, तिने आंबे. याची विभक्ती आहे तृतीया, याची विभक्ती आहे प्रथमा. आम्ही क्रिकेट खेळतो. आम्ही लावा त्यातले 2 गुण. 2 गुण लावायचं. हा प्रथमेचा आहे आणि हा तृतीयेचा आहे. कोणती? आम्ही आंबे खातो. येते का? आम्ही कबड्डी खेळलो.
मी कबड्डी खेळलो प्रथम, त्यांनी कबड्डी खेळली, तृतीय आम्ही गावाला जातो, तो गावाला जातो, ती गावाला जातो. बरोबर आहे का नाही? सर्वनाम टाकून तू वाचन करतोस, प्रथम. तुम्ही वाचन केले, कळतंय ना? त्याला तुझा काय होईल तर तुम्ही होईल, हे कळलं पाहिजे. एकदा का सर्वनामाची विभक्ती कळली का नाही की मग नाही कुठे अडचण, फक्त सर्वनामाची. आता आम्हाला एकदा कर्ता ओळखायला आला, कर्त्याची विभक्ती, बाकीची बिना विशेष नामांचे कर्ते आले तर त्याची विभक्ती ओळखायला काय अवघड नाही. मग अशा आपण बघितले. एकदा का आम्हाला कर्ता मिळाला क्रिया करणारा, आणि तो जर आमचा प्रथमा विभक्तीतला असला की प्रयोग आमचा कोणता? कर्म नसेल तर कसला कर्तरी म्हणा, आणि कर्म असेल तर ते असेल कसलं, असेल तरी कसलं. समजा कर्म आहे मग ते कसलं कसलं असू शकतं. तिथं प्रत्ययवालं पण असू शकतं, प्रत्यय नसलेलं पण असू शकतं. म्हणजे मी इथं प्रथमेतला कर्ता घेतला काय, राजू किंवा राजा, प्रथमेतच करता आहे ना. आता मी इथं कर्माला प्रत्यय लावला नाही, कर्माला प्रत्यय आता लावला. राजा आंबा खातो, राजा आंब्यास खातो. दोन्ही वाक्य माझ्या व्याकरण दृष्ट्या जुळले, पण दोन्ही ठिकाणी आमचा जो कर्ता आहे तो कुठला आहे? प्रथमेतला. आम्हाला हे काय बघायचीच गरज नाही. प्रत्ययवाले कर्म असू देत, तर प्रत्ययवाले नसलेले प्रत्यय कर्म असू देत, नंतर कर्मच नसू देत. आमचा प्रयोग मात्र कर्तरी, कारण आमचा कर्त्याला कुठलाही कर्तरी. कर्म असेल तर सकर्म कर्तरी घ्या, कर्म नसेल तर अकर्म. कर्मणी प्रयोग केव्हा असू शकतो? कर्मणी प्रयोगाला दोन चौकोन महत्वाचे, आम्हाला दोन्ही बाजू बघाव्या लागतात. कर्तरी प्रयोगात फक्त एवढी एकच अट, कर्मणी प्रयोगाला दोन अटी बघाव्या लागतात. कर्ता पण बघावा लागतो, कर्ता आमचा असतो तृतीयाचाच, आणि तृतीया म्हणलं की फक्त दोनच प्रत्यय चालतात. तुम्हाला मी सांगितलं होतं कोणते? ने किंवा नी. ये बहुधा जास्त चालत नाही, तुम्हाला सांगितलं तसली वाक्य देत. आणि म्हणजे कर्ता जो शोधू त्याला ने किंवा नी असला पाहिजे. जर ते चुकून असलं, कर्म सर्वनाम असलं तर तिथं मात्र आम्हाला ते कसं ओळखायचं ते आम्ही पहिलेच बघितलं. म्हणजे दिसतोय मी पण तो नेवाला मी, हे शोधण्यासाठी हे आम्हाला लावून बघितलं पाहिजे. बरोबर. आता कर्म बघायचंय, कर्म आमचं प्रथमेतलंच हवं, त्याला नो काय म्हणतो त्याला पर्यायच नाही. कर्म जे पाहिजे ते कुठलं पाहिजे? प्रथमेचच हवं. काय झालं चुकून एखाद्या वेळेस असं होतं, वाक्यात करताच नसतो, वाक्यात करताच नसतो. मगाशी एक आपण वाक्य काढलं होतं, काय काय खाल्ले आपण? आम्हाला बासुंदी दिली असं काहीतरी होतं ना. बासुंदी दिली, बासुंदी मिळाली का दिली? काय मिळाली होतं, पण आम्हाला कर्तावाले शोधायचं होतं. मग आम्हाला बासुंदी दिली. देणारा कोण आहे? देणारा कोण? कोण इथं कोणच नाही, पण देणारा हे समजून जायचं.
म्हणजे असं एखादं वाक्य परीक्षेला दिलंय, आम्हाला बासुंदी दिली, या वाक्याचा प्रयोग होतो. म्हणजे जो कर्ता आहे तो कर्ता प्रथमेचा असेल का? प्रथमेचा असलेला प्रथमेचा कर्ता दिल का बासुंदी? बघा बरं, प्रथमेचा कर्ता टाका, मामा आम्हाला बासुंदी दिली. मग तुम्ही काय हाक मारली का? मग तुम्ही संबोधन मध्ये गेला. म्हणजे इथं जो कोणी आहे तो तृतीयच आहे. दादाने, काकीने, बरोबर, माणसांनी कुणीतरी दिली, कुणी दुसऱ्या प्राण्यांनी पण आणून दिली असेल, काय सांगावं, गाढवावर टाकून आणली असेल, काय होऊ शकतं. म्हणजे इथं जो कोणी असेल त्याला ने किंवा नी लागलाय हे निश्चित. कळते का? म्हणजे कर्त्याला प्रत्यय आहे का? आहे. नाही दिला तरी आम्ही शोधला. कर्माला प्रत्यय आहे का? नाही. म्हणजे दोन्ही अटी वाक्याने पूर्ण केल्या, प्रयोग आमचा कर्मणी. ह्याला मला कर्मणी करायचंय, कर्त्याला प्रत्यय लावायचा प्रत्येक ठिकाणी. आता ह्या दोन्ही वाक्यांचा कर्मणी होईल का मला सांगा? नाही होणार. कर्म हिता आम्हाला प्रथमेच पाहिजे. हे प्रथमेच आहे का? हे द्वितीयच कर्म आहे. गेला याचा प्रयोग. म्हणजे राजाने आंबा खाल्ला. आता क्रियापद बदलेल आमचं, इथं होईल खाल्ला आणि इथं आमचं होईल राजाने आंब्यास खाल्ला. फक्त बदल. फक्त आम्हाला इकडे अजून बघायचंच नाही. आम्ही फक्त एवढंच बघतोय या दोन प्रयोगांसाठी. कर्तरी प्रयोगात फक्त कर्ता बघायचा प्रथमेचा, कर्मणी प्रयोगात कर्ता आमचा तृतीयचा पाहिजे, कर्म आमचं प्रथमेचं पाहिजे. दोन अटी पूर्ण केल्या, वाक्याचा प्रयोग आमचा कर्म. भावे प्रयोगात तीन अटी बघायची. म्हणजे तीन चौकोन महत्वाचं आहे. हे पण बघायचं, हे पण बघायचं, क्रियापद पण बघायचं. आतापर्यंत क्रियापदाला आम्ही विचारलंच नाही. काही काय विचारलं का त्याला? अजून काहीच नाही विचारलं. पण भावे प्रयोगात त्याला बघावं लागतं. भावे प्रयोगात इथं आमचा कर्तरी म्हणजे कर्ता जो असतो तो तृतीयाचाच असतो. आणि असला तृतीयाचा कोणत्या प्रत्ययाचा असणार आहे? ने किंवा नीचा. म्हणजे बघा, कर्ता आम्हाला नी मिळाला की आमच्या दोन शक्यता तयार होतात. एक तर प्रयोग कर्मणी पण असू शकतो किंवा भावे असू शकतो. कर्म बघितलं प्रथमेतलं की भावेपासून लांब जायचा आमचा प्रयोग कर्म. आता इथलं जे कर्म आहे ते कर्म आमचं द्वितीयाचं असतं. कुठलं असतं? द्वितीया विभक्तीचं असतं. द्वितीया म्हटलं की कोणते प्रत्यय? सला आणि सलाना. ते प्रत्यय काही नसतो फारसा आपल्याकडे जरा, किंवा सला ते सलाना असे असणारे प्रत्ययाचं कर्म आम्हाला इथे भेटेल. कर्म असेल एवढं दोन बघितलं तर सरळ डोळे दाखवून भावे प्रयोगल्या. त्याला कर्म क्रियापद बघायची गरज, सकर्मक भावेला क्रियापद बघायची गरज लागत नाही. कर्त्याला आणि कर्माला आम्हाला प्रत्यय दिसलं, तृतीया द्वितीया काम खाल्लाच. अकर्मक भावेसाठी जेव्हा हे दिलेलं नसतं तेव्हा मात्र मग आम्हाला क्रियापद बघावं लागतं. मग ते क्रियापद आम्हाला नपुंसक लिंगी असावं लागतं, ते शक्य क्रियापद असावं लागतं, ते एकारांत असावं लागतं, ते ववतेचं रूप घेऊन आलेलं असतं. म्हणजे का? नपुंसक लिंगी शक्य क्रियापद एकारांत रूप घेऊन आलेलं किंवा ववतेचं. मला आता जाववते, मला आता येववते ही वाक्य असतात ती, किंवा सांदावले, गडगडले, प्रकटले, उजाडले, अशा वाक्यांचे शेवट असणारे प्रत्यय ज्याच्यात कर्ता बी उजाडणारा तोच असतो, उजाडण्याची क्रिया पण त्याच्यावरच असते, आणि क्रियापदच ते नुसतंच उजाडले दिलेलं असतं किंवा नुसतंच सांजावले दिलेलं असतं. त्याला नुसताच भावे प्रयोग म्हणायचं. काय त्याला सकर्मक आकर्मक म्हणायचं नाही का? ज्या वाक्यात कर्ता आहे, कर्म नाही आणि क्रियापद असं दिसतंय त्या वाक्याला तुम्ही काय म्हणायचंय? अकर्मक भावे प्रयोग. काही अडचण येत नाही, सांगितलेल्या मार्गाने जायचं, होऊन जाईल. राजाने आंब्यास खाल्ले भावे प्रयोग. राजाने आंब्यास खाल्ले भावे प्रयोग. दोघं नाही, आपल्या अटी एवढ्याच, ह्याच अटी स्थिर राहायचं, काही बदलत नाही कुठला प्रयोग. त्याची बदलतं, पण ते बदललेलं आता सांगितलं तुम्हाला ते नाही करणार आहे अजून त्याच्यात. तुम्ही जरा 10वी पास झाला, कुठल्या स्पर्धा परीक्षांना बसला ना की मला फोन लावा.
तर मग ते पुढचं सांगितलं. ठीक आहे. मला वाटतं आपण थांबूया. तोंडावर आले परीक्षा. तोंडावर आली म्हणजे काय? असं नसतं की ते कर्म करतो तसलं काय परीक्षेला नसते. तसले काहीही प्रयोग वाचू पण नका, आणि सगळंच गडबडून जाईल. ते तुम्हाला नाही